नमस्कार मित्रांनो, मी पाटील पांगडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे. म्हणजे आपले एक मित्र आहे, सबस्क्रायबर मित्र, त्यांनी स्वतः पाणी शोधलं. स्वतः त्यांनी घरी क्रॉस कसा काढायचा चांगल्या पद्धतीने त्यांनी क्रॉस काढला. जवळजवळ त्याच्यावर खूप दिवस स्टडी केला. त्याच्यानंतर स्वतः त्यांनी बोर घेतला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आता बघायला भेटतो आहे मित्रांनो. तर मी नेहमी सांगत राहतो, तुम्ही स्वतः अभ्यास करा मित्रांनो. तर काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रात जाता त्यावेळेस काय करायचं, चारी कोपरे फिरायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला 2 कोपरे फिरायची गरज आहे, एक पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण. पूर्व पश्चिम फिरल्यानंतर तुम्हाला उत्तर दक्षिण लाईन भेटते आणि उत्तर दक्षिण फिरल्यानंतर तुम्हाला पूर्व पश्चिम लाईन भेटते. तर तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीनं 2 क्षेत्राचं जागा निवडायची, त्या साईडनं फिरायचं, तर तुम्हाला त्या लाईनी भेटतील. जवळ आता काही क्षेत्रात एकच लाईन भेटते, काही क्षेत्रात 4 भेटतात, काही क्षेत्रात 2 भेटतात, काही क्षेत्रात भरपूर भेटतात आणि काही क्षेत्रात भेटत पण नाही. तर काय करायचं माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पूर्व पश्चिम चालताना तुम्हाला जर 2 लाईनी भेटतात मित्रांनो, तर गोष्ट एकच करायची मित्रांनो, की तुम्ही पूर्व पश्चिम ज्यावेळेस चालशाल त्यावेळेस तुम्हाला ते उत्तर दक्षिणची लाईन भेटते. त्यावेळेस तुम्हाला ज्या लाईनीवर चालत गेलं, जिथं लाईन भेटली तिथं ती प्रॉपर व्यवस्थित चेक करा. ती खाली अनलोड आहे का खाली आहे ही पण गोष्ट चेक करा. त्याच्यानंतर ती एक लाईन फायनल करा. जर एक भेटायला असेल तर तिच्यावर थोडं प्रॉपर अभ्यास करून मग तिला फायनल करा. जसं भाऊंनी आता केलं आहे, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो. त्यांचं नाव आहे मित्रांनो अनुप वसू पाटील, अन्वी मिर्झापूर, अकोले ह्या ठिकाणाहून ते आहे. त्यांनी भरपूर वेळेस आपल्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर नारळ त्यांच्या हातावर का उठत नव्हतं ही गोष्ट पण आपल्याबरोबर चर्चा झालेली आहे त्यांचीवाली. तर त्यांनी खूप मेहनत घेतली, चांगल्या पद्धतीने क्रॉस काढला आणि त्यांना जवळजवळ मित्रांनो तुम्हाला सांगतो मी किती पाणी लागलेलं आहे. तुम्ही आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं का त्यांना किती पाणी लागलेलं आहे मित्रांनो. तर सांगून जातो मित्रांनो, जवळ 5.5 इंच पाणी लागले, 5-5.5 इंच पाणी लागलेलं आहे त्यांना. तर त्यांनी काय केलं माहिती का, अभ्यास चांगला केला, त्याचं अनुकरण चांगलं केलं. अनुकरण चांगलं केल्यामुळं लगेच घाई नाही केली त्या गोष्टीला. व्यवस्थित क्रॉस काढला, तो व्यवस्थित चेक केला, प्रॉपर चेक केल्यानंतर तो क्रॉस फायनल केल्यानंतर व्यवस्थित चेक केल्यानंतर खरंच तिथं पॉईंट आहे की नाही हे सुद्धा व्यवस्थित चेक करून त्याच्यानंतर त्यांनी बोर घ्यायचा निर्णय घेतला. ज्यावेळेस बोर घ्यायचा निर्णय घेतला त्यांनी गाडी आणली, बोर घेतला, त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. आणि मी हे सांगतो, फक्त अभ्यास करताना व्यवस्थित करीत जा, कारण पाण्याचं काम येते सोपं नाही आहे. आत्ताच्या ह्या दिवसात एवढं पाणी लागणं म्हणजे जोक नॉट अ जोक मित्रांनो. तर खूप खूप त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण ह्या दिवसात त्यांना एवढं पाणी लागलं. आणि त्यांनी जर गरज पडली कोणाला तर दुसऱ्याला सुद्धा त्यांनी पॉईंट द्यावा, पण थोडा व्यवस्थित अभ्यास करून द्यावा, माझं एवढं म्हणणं आहे. कारण लांब लांब जाणं शक्य नाही आहे. आता बरेच लांबून कॉल येतात मित्रांनो की सर तुम्ही आमच्याकडे या, पण एवढं लांब जाणं 1 पॉईंटसाठी 2 पॉईंटसाठी शक्य होत नाही मित्रांनो. त्याचं कारण असे, मी आहे ते रिअल सांगत असतो तुम्हाला. मी दरवेळेस सांगितलं, आपल्याला खोटं बोलायची सवय नाही, जे आहे ते रिअल सांगायचं. कारण गाडीवाला जर 11 रुपये किलोमीटर घेतो मित्रांनो, तर त्याचं भाडं थोडं सगळं जेवणा खावणं, रस्त्याचे टोल वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होते मित्रांनो. तर 1-2 पॉईंटसाठी एवढं लांब येणं शक्य होत नाही. तर तुम्ही सुद्धा आमची थोडी काळजी करत जा मित्रांनो. आणि अभ्यास करताना थोडा व्यवस्थित जपून करीत जा, कारण मी शिकवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं तरी तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच जास्त प्रयत्न करणार. आणि तुम्ही जे आपल्याला प्रेम दाखवलं मित्रांनो, ते प्रेम असंच राहू द्या. आणि इथून पुढं पण मी आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ आणणार आहे. आणि आता 1-2 दिवसात मी शिकवायचे व्हिडिओ पण टाकतो आहे, कारण आता खूप गरज आहे. मे आता चालू झालेला आहे, जून पण आता, कारण ह्या काळात जे पाणी भेटणार आहे ते आपल्याला ते 12 महिन्याच्या लाईनी राहणार आहे. आणि ज्या ड्राय लाईनी त्यांनासुद्धा पाणी लागणार आहे मित्रांनो. काळजी करायचं काही काम नाही. तर बरेच कॉल आलेले मला, तर कसं पाणी शोधायचं आणि कशा पद्धतीने शोधलं पाहिजे, तर आपण या गोष्टीवर नक्कीच अभ्यास करणार आहे आणि तुम्हाला शिकवणार आहे. नक्कीच मी बोललो तुम्हाला की आत्ता मी या गोष्टीवर अभ्यास करणार आणि शिकवणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही शिकता ना त्यावेळेस थोडं काळजी करून शिकायचं. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी सुरुवातीला पण सांगितलं की क्रॉस काढताना प्रॉपर व्यवस्थित चेक करून मग त्या क्रॉस थोडा फायनल करा. कारण मागं पण एकदा असं झालं की फक्त मी सांगितलं की क्रॉस लाईनी कशा काढता, क्रॉस लाईनी कशा काढता. एका आमचे सबस्क्रायबर मित्र त्यांनी काय केलं, वैजापूर साईडचे, हा विषय मी व्हिडिओत पण घेतला होता, की त्यांनी काय केलं माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या क्रॉस लाईनी काढला
बरं प्रॉपर क्रॉस लाईन नाही काढली त्यांनी, प्रॉपर क्रॉस नाही का लाईन न काढल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम काय झाला, बोर फेल गेला. त्याचं कारण असं त्यांनी मला विचारलं पण नाही आधी. आपण ज्यावेळेस शिकवलं क्रॉस कसा काढता, क्रॉस काढला त्यांनी, आता तो लोड आहे अनलोड आहे हे गोष्टी लक्षात नाही दिलं. आणि ज्या ठिकाणी प्रॉपर क्रॉस यायचा असं नाही की तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस प्रॉपर क्रॉस येतो असं होतच नाही मित्रांनो. थोडंफार 1-1.5 फुटाचा 2 फुटाचा अंतर फरक पडतो 100%. नवीन ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना त्यावेळेस 1 किंवा 2 फुटाचा फरक पडतो. पण तो पडू द्या, मी तुम्हाला सांगितलं जिथं ऑलरेडी ड्रिल झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास करत जा. त्याचं कारण असं तुम्हाला ते पटकन झरे भेटतात, लोड अनलोड झरे तर की तुम्हाला ते लक्षात येतात. आता लोड लाईनीचे झरे मी तुम्हाला 1-2 दिवसात टाकणारच आहे. लोड लाईनी कशा चेक करायच्या हे तर नक्कीच आहे. पण मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी भैयाने काय केलं माहिती का, त्या भावानी क्रॉस घेतला लगेच बोर घेतला. तिथं बोर घेतला, त्याच्यानंतर तो बोर फेल गेला. माझ्या मते 200-250 फूट घेतला तो बोर, त्याच्यानंतर फेल गेला. मला कॉल आला, सर मी तुमचा व्हिडिओ बघून एक क्रॉस काढला आणि बोर घेतला. म्हटलं दादा मी व्हिडिओत हे नव्हतं सांगितलं का तुम्ही लगेच बोर घ्या. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला हे सांगितलं होतं मी की तुम्ही अभ्यास करा 4-6 महिने 12 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष त्याच्यावर चांगला अभ्यास करा, मग स्वतः क्रॉस काढा मग पॉईंट घ्या. पण तुम्ही काय करता माहिती का, व्यवस्थित लक्ष देत नाही. लगेच 3.5 फुटी रॉड घेतला, 2.5 फुटी रॉड घेतला, 3 फुटी रॉड घेतला, काय जे असेल तो 11 फुटी नारळ घेतला, लोखंडी तार घेतली, नारळ लिंबाची काडी घेतली. लगेच तो चेक करणार, पॉईंट घेणार. लगेच नका घेऊ मित्रांनो, बोर फेल जाता, पैशाचं नुकसान तुमचं होतं. बघताना व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघत जा. स्किप करून जर बघितलं तुम्हाला व्हिडिओत काय कळणार आहे मला सांगा, काहीच कळणार नाही. काय करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. आता आमचे बरेच व्ह्युअर्स आहे व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि घंटी बेल आयकॉन ही दाबून ठेवा. त्याचं कारण असं आहे, बेल आयकॉन जर दाबली तर आपले जे नवीन व्हिडिओ येणार आहे मित्रांनो हे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. जर घंटी नाही दाबली तर व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार नाही. जर बेल आयकॉन म्हणजे दाबून ठेवली घंटी तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचन. सबस्क्राईब करा, कमेंट करा, चॅनलला लाईक शेअर करा. त्याच्यानंतर मला सांगा कमेंटमध्ये की दादा तुम्ही अशा गोष्टी करा, असं ठिकाणी चुकलेलं आहे, तर आपण त्याच्यात सुधारायचा प्रयत्न करू. तर दादांनी काय केलं, तो पॉईंट घेतला, तो फेल गेला. त्यानंतर मला कॉल आला की दादा आम्ही तुमचा व्हिडिओ बघून अशा ठिकाणी बोर घेतलेला आहे, तर काय करू. म्हटलं दादा आता बघ माझा चक्कर त्या साईडला जर झाला लवकर तर मी नक्कीच तुझ्याकडे येणार, व्यवस्थित चेक करू आपण, कारण तू घाई खूप केलेली बोर घ्यायला. तर घाई करू नका, माझं एकच म्हणणं आहे, अभ्यास करा, फक्त जे घाई करू नका. ह्या वर्षी जरी नाही तुम्ही शिकला तरी पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करीत राहा, नक्की शिकणार. 100% गॅरंटी सांगतो, तुम्ही शिकणार. व्यवस्थित जर अभ्यास केला, शिकणारा जर इच्छुक असला तर तुम्ही 100% शिकणार, 100% पानडी होणार. पानडी होऊ नका, पण घरच्या पुरतं तुमचा जर अभ्यास झाला इतरांना म्हणजे तुमच्या गावात तरी फायदा होईल तुमचा आला. ह्या गोष्टीत कमी कधी करा, म्हणजे आम्ही जे लावून जे पानडी तुम्ही बोलावता यांना बोलावण्याची गरज पडणार नाही, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत यायची गरज पडणार नाही. स्वतःच्या क्षेत्रात स्वतः शिका, स्वतःच्या क्षेत्रात स्वतः पानडी व्हा. आमची एवढीच इच्छा आहे, माझी तरी मनापासून इच्छा आहे की तुम्ही स्वतः पानडी व्हा. कारण मी स्वतः ज्या पद्धतीने अभ्यास केला त्या पद्धतीने तुम्ही करा मित्रांनो. कारण आपण पण शेतकरी, तुम्ही शेतकरी, मी पण शेतकरीचे. तर असे ते अनुभव आपले वसू पाटील, त्यांना चांगल्या पद्धतीनं पाणी लागलं, त्यांनी चांगला अभ्यास केला, त्यांचा पॉईंट चांगला सक्सेस झाला मित्रांनो. तर माझं मनापासून त्यांना खूप 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 अभिनंदन. आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिली व्हिडिओ टाकायचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर मी त्यांची परमिशन घेऊन हा व्हिडिओ टाकतो मित्रांनो. ना की हा माझा पॉईंट आहे, माझा पॉईंट नाही आहे, मी दिलेला पॉईंट नाही, फक्त आपण शिकवलेलं त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ मला सेंड केला आणि त्यांनी मला सांगितलं सर तुमचे व्हिडिओ बघून आम्ही प्रयत्न करून बोर घेतला आणि तो खूप सक्सेस झाला. त्यांनी मला सांगितलं सर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. मित्रांनो सगळं श्रेय आम्हाला नका देऊ, दिलं थोडंफार द्या. त्याचं कारण असं आहे, कारण अभ्यास तुम्ही केला, मेहनत तुम्ही केली, हे श्रेय तुम्हाला गेलं पाहिजे. आम्ही फक्त शिकवणारे माध्यम आहे आणि तुम्ही शिकला याचा अभिमान आम्हाला आहे. मी जर मागं म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये, जर गुरुचं आपलं म्हणतो ना, शिष्याने गुरुचं ज्ञान घेतल्याने गुरुला त्या गोष्टीचा अभिमान होतो, कारण शिष्य त्या गोष्टीवर अभ्यास करतो. आणि त्याच पद्धतीनं अनुभवनी चांगला अभ्यास केला, त्यांनी बोर पॉईंट घेतला, त्यांना चांगलं पाणी लागलेलं आहे.
त्यांचं खूप 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 मनापासून अभिनंदन मित्रांनो. असंच तुम्ही पण प्रयत्न करा, चांगला प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा, एवढीच इच्छा आम्ही साईचरणी प्रार्थना करतो, सद्गुरू ज्ञानानंद स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला सर्वांना ह्या दिवसात पाणी लागो, कारण पाण्याची खूप टंचाई आहे, खूप अडचण चालू आहे मित्रांनो पाण्याची. तर बऱ्याच ठिकाणी मी बघतो मशीनद्वारे चेक होतो, पण आपल्याला बोलवलं जातं. त्याचं कारण असं आहे, आता पाण्याची टंचाई असल्यामुळं बऱ्याच जणांवर विश्वास राहत नाही आपल्याला, कारण पाणी गरजेचं आहे. सध्या पाणी गरजेचं असल्यामुळं थोडा अभ्यास व्यवस्थित करा, व्यवस्थित चेक करा. जे कोणी पानडे असेल ते थोडं पॉईंट व्यवस्थित चेक करून मग त्यांना पॉईंट द्या. क्षेत्रात वेळ द्या. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो, क्षेत्रात वेळ द्या. 15-20 मिनटात पॉईंट फायनल होत नाही, कारण क्षेत्रात जवळजवळ 1 पॉईंट जर काढायचा असला तर जवळ 1-1.5 तास लागतो मित्रांनो. 10-15 मिनटात, अर्धा तासात पॉईंट फायनल होत नाही. तर ह्या गोष्टी करू नका तुम्ही. एवढंच बोलून मी तुम्हाला सर्वांना थांबतो मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ असेल तर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला. आणि असंच प्रेम तुमचं आपल्यावर राहू द्या, कारण तुम्ही जे मला प्रेम देता त्या खूप 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 म्हणजे आपल्या मनापासून यांना तुम्हाला सांगतो मित्रांनो, हृदयापासून खूप खूप आभारी मी तुमचा. तर काय करा, मी परत एकदा लास्टला शेवट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रात फिरता त्यावेळेस पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर लाईन फिरायची. पूर्व पश्चिम लाईन फिरताना दक्षिण उत्तर लाईन भेटते आणि दक्षिण उत्तर फिरताना पूर्व पश्चिम लाईन भेटते. तर तो दोन्हीचा क्रॉस कसा काढता आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन एकदा तुम्ही बघा, पूर्ण बघा, स्किप करू नका. तो व्हिडिओ बघा, त्याला व्यवस्थित बघून मग तुम्ही तो क्रॉस व्यवस्थित काढा. नक्कीच तुम्ही सक्सेस होणार. 1-2 दिवसात मी लगेच आता लोड लाईनीचा व्हिडिओ टाकतो, म्हणजे तुम्ही क्रॉस काढल्यानंतर त्या लाईनी लोड आहे की नाही आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघितला. धन्यवाद 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 मित्रांनो. आणि अनुभवचं पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.